मायानगरी, चमचमणारं शहर, शिवाय अनेकांचे स्वप्न पूर्ण करणारी आणि प्रत्येकाला आपलंसं करणारी नगरी, अशी ओळख असणाऱ्या मुंबई शहराची आज आपण माहिती जाणून मी भाग्यश्री अभिमान मोरे भाग्योदय या आपल्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। महाराष्ट्राची ओळख आणि विविधता यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ओळख महाराष्ट्राची ही सिरीज मी घेऊन आलेली आहे आणि या सिरीजचा हा दुसरा भाग आहे। तर आजच्या भागात आपण कोकण विभागातल्या मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांची माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करूया। 1 ऑक्टोबर 1990 रोजी माननीय श्री शरदजी पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना पूर्वीच्या बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली। यामधून अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला या 3 तालुक्यांचा मिळून मुंबई उपनगर हा जिल्हा बनला आहे, तर उर्वरित भाग मुंबई शहर या जिल्ह्यात मोडतो। मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, शिवाय भारताची व्यापारी राजधानी आहे। देशातलं सर्वात मोठं बंदर म्हणून मुंबई शहराचा उल्लेख केला जातो। सुमारे 25% आयात निर्यात याच बंदरातून होते। बोरी बंदर येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे मुंबईचं सर्वात मोठं रेल्वे स्थानक आहे। शिवाय रिझर्व्ह बँक, इतर बँका आणि अन्य आर्थिक संस्था यांच्या कचेऱ्या मुंबई येथे आहेत। मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला मी जसं सांगितलं की मुंबई ही स्वप्ननगरी आहे, निश्चितच आहे, पण त्याहून अधिक ती सुंदर नगरी आहे। म्हणजे बघा ना, मुंबईतली अनेक स्थळं, अनेक ठिकाणं अशी आहेत जी पुन्हा पुन्हा आपल्याला तिच्या प्रेमात पडायला भाग पाडत असतात। मग गेटवे ऑफ इंडिया असो, दादर चौपाटी, जुहू चौपाटी, मरीन ड्राईव्ह, अजिंठा लेणी, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, जहांगीर आर्ट गॅलरी या आणि अशा अनेक सुंदर आणि प्रेक्षणीय स्थळांचा वारसा मुंबई शहराला लाभलेला आहे। मुंबई म्हटलं की मुंबईच्या लोकल ट्रेन्स आणि अर्थातच मुंबईचा फेमस वडापाव या गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर येतातच येतात। पण तुमच्या मते मुंबई म्हणजे काय किंवा मुंबईचं तुम्हाला आवडणारं ठिकाण कोणतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।